2008 मधील रेल्वे भरतीवेळी मनसेनं केलेल्या आंदोलनाप्रकरणात कोर्टाकडून राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता, सबळ पुराव्याअभावी राज ठाकरेंसह 10 मनसैनिक निर्दोष. विधान परिषदेकरता शिवसेना 17 पैकी 7 मतदारसंघांमध्ये उमेदवार देणार. छत्रपती संभाजीनगर, ठाणे, नाशिकसह हिंगोली, रायगडमध्ये शिवसेना देणार उमेदवार. सूत्रांची माहिती. ज्येष्ठ नेत्यांना डावलल्यामुळे, पक्षांतर्गत घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी. पदांच्या वादावर अजूनही पडदा न पडल्यानं नाराज असल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती. भाजपचे नेते प्रसाद लाड यांची मनोज जरांगेंशी आज होणार भेट. छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका प्रसाद लाड स्पष्ट करणार. मी पक्ष सोडला याची शरद पवारांना आजही खंत वाटते. मंत्री गणेश नाईकांच्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा. वांद्र्यातील गरीब नगर इथल्या अनधिकृत झोपडपट्टीवर आजही चालणार हातोडा. दगडफेक करणाऱ्या 10 जणांना अटक. अजूनही आरोपींचा शोध सुरू. नेट पेपर फुटीच्या प्रकरणी लातूरमधील डॉक्टरला अटक केल्याची सूत्रांची माहिती. मुलाकरता पेपर खरेदी केल्याचा डॉक्टरवर आरोप. इंधनानंतर आता खाद्यतेलाला महागाईचा चटका. खाद्यतेलाच्या किमतीत प्रति टीन 70 ते 150 रुपयांची वाढ. आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यातील पारा गेला 46 डिग्री पार. वर्ध्यामध्ये उच्चांकी 47 डिग्री तापमानाची नोंद. तर बंधू अशोक खरात गजाड गेलेला आहे, मात्र त्यानंतर त्याचे कारनामे समोर येण्याचं सत्र अजून सुद्धा सुरू आहे. अनेक वर्षांपासून हा भोंदू सिन्नर तालुक्यातील मिरगाव या ठिकाणून आपला गोरखधंदा चालवत होता. ईशान्येश्वर महादेव मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडायचे. यामध्ये अनेक नेते आणि अधिकारी सुद्धा सहभागी होत होते. लोकांच्या धार्मिक भावनेशी खेळत या भोंदूने अनेकांना गंडा घातला आणि मिळवलेले पैसेही तो बनावट खात्यांमध्ये ठेवत होता. धार्मिक विधीच्या नावाखाली भक्तांकडून जमा केलेली कागदपत्र वापरून अनेक खाती उघडली आणि त्यावरती कोट्यवधी रुपयांचा व्यवहार केल्याचं स्पष्ट झालंय. त्याचा नेमका फंडा कसा होता या संदर्भात मिरगाव या ठिकाणी ईशान्येश्वर मंदिरातून अधिक माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी. ईशान्येश्वर मंदिरामध्ये मी आहे आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी भला मोठा नंदी दिसतोय आणि त्याच्या समोरच खाली एक गाभारा बनवण्यात आलेला आहे भला मोठा, ज्या ठिकाणी महादेवाची पिंड आहे. आणि याच ठिकाणी दरवर्षी अनेक कार्यक्रम व्हायचे, ज्यामध्ये महाशिवरात्र असेल, मंदिराचा वर्धापन दिन असेल किंवा सोमवती अमावस्या असेल, अनेक कार्यक्रम वर्षभरात व्हायचे. पारायण सोहळा देखील व्हायचा आणि त्यासाठी हा भोंदू जो आहे तो लोकांकडनं कागदपत्र जमा करून घ्यायचा. आपण जर आता बघितलं तर ही शिवनिका संस्थांचा जो बोर्ड लागलेला आहे, या बोर्डवरतीच म्हटलेलं आहे की ज्यावेळी मंदिराचा वर्धापन दिन किंवा इतर जे दिवस आहे, या दिवशी नाव नोंदणी करण्यासाठी जी हे आहे नाव नोंदणी पूर्ण वर्षभर मंदिर व्यवस्थापनाकडे केली जाईल आणि इच्छुक जे महिला पुरुष असतील यांनी आपली जी लेखी नोंदणी करायची आहे. म्हणजे ज्या ठिकाणी पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, फोटो असेल, अशा सगळ्या गोष्टी घेतल्या जायच्या. आणि यातनच या भोंदूनं अनेकांची कागदपत्र जमा केली आणि समता पतसंस्था असेल किंवा जगदंब पतसंस्था असेल, अशा पतसंस्थेमध्ये अनेकांच्या नावे जी खाती उघडली, ज्यामध्ये चाकणकरांची बहीण असेल किंवा जासूद असेल, परब असेल, अनेक मोठमोठाली भक्त जी या बाबाला आपला गुरु मानायची, अशा सगळ्यांच्या नावाने याने खाती उघडली आणि जवळपास 70 कोटींच्या पेक्षा जास्त व्यवहार त्याने या खात्यांवरनं केलेला आहे. खरं तर 45-47 जणांची चौकशी झाली, जाब झाले, ज्यामध्ये त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की आम्ही ही कागदपत्र देवदर्शनासाठी जाण्यासाठी किंवा पारायणाला बसण्यासाठी किंवा या मंदिरामध्ये VIP पास मिळवण्यासाठी दिलेली होती. त्यानंतर या भोंदूनं ही कागदपत्र कुठं वापरली याचा आम्हाला काहीही पत्ता नाही. त्यामुळं सगळी बनावट खाती उघडली गेली, ज्यावरनं कोट्यावधीचा व्यवहार झालेला आहे.
ईडी देखील आता SITच्या सोबतच ईडी देखील याचा तपास करत आहे. त्यामुळे या भोंदूकडनं आता काय काय माहिती समोर येतं हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, मिरगाव, नाशिक. इकडे मुंबई महापालिकेच्या शाळांसाठी राखीव भूखंड खासगी संस्थांना PPP तत्वावर देण्याच्या निर्णयावरून पालिकेतील राजकारण चांगलंच तापलंय आणि या निर्णयाला आता काँग्रेसने देखील विरोध दर्शवलाय. काँग्रेस आमदार अमीन पटेल यांनी पालिका आयुक्तांना पत्र लिहून PPP धोरण रद्द करण्याची मागणी केली आहे. 5 शाळांच्या भूखंडांचं वाटप घाईगडबडीत करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. याआधी भाजप आमदार अमित साटम यांनीही PPP धोरणाला विरोध दर्शवलेला होता. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून विरोध वाढत असल्यामुळे हा मुद्दा आणखीन तापण्याची शक्यता आहे. बातमी धाराशिवमधून. धाराशिव जिल्ह्यातील सांचा गाव परिसरातून तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गाचं काम सुरू आणि तुळजाभवानी मंदिराला देशाच्या रेल्वे नकाशावरती आणण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जातोय. मात्र या कामादरम्यान सुरू असलेल्या ब्लास्टिंगमुळे ग्रामस्थांच्या घरांना मोठे तडे जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. अनेक नव्याने बांधलेल्या घरांच्या भिंतींना तडे गेलेले असून काही घरं ही धोकादायक स्थितीत पोहोचली आहेत आणि या संदर्भात ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी काम थांबवण्याचे आदेश दिल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय. मात्र रेल्वे विभागाच्या ठेकेदारांकडून ब्लास्टिंगचं काम सुरू असल्याचा आरोप केला जातोय. आता या संपूर्ण प्रकारामुळे या परिसरात भीती आणि नाराजीचं वातावरण निर्माण झालंय. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा आणि अशी मागणी जी आहे ती गावकऱ्यांकडून केली जाते आणि याच परिस्थितीचा घटनास्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांनी. तुळजाभवानीचं मंदिर हे जगाच्या नकाशावर आणण्यासाठी तुळजापूर सोलापूर धाराशिव रेल्वेचं मार्ग विकास काम हाती घेतलेलं आहे आणि याच रेल्वे काम सध्या सांजा परिसरात सुरू आहे आणि या सांजा परिसरातल्या रेल्वे कामामुळे जे आहे ही सांजा परिसरातील नागरिकांची मोठी अडचण झालेली आहे. सांजा परिसरातील नागरिकांच्या घराला जे आहे ते तडे जात आहेत. या रेल्वेचं जे ब्लास्टिंगचं काम आहे ते ब्लास्टिंगचं काम मोठ्या प्रमाणात असल्यामुळं इथं जे आहे ते घरांना तडे जात आहेत आणि याच्या तक्रारी ज्या आहेत ते जिल्हाधिकाऱ्याकडे काही वेळ नागरिकांनी केल्या होत्या आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी हे काम देखील थांबवलं होतं. आपण बघू शकतो की हे अशी सिमेंट बांधकामाची मोठी मोठी घरं आहेत या परिसरात आणि त्या परिसरातल्या घराला जे आहे ते तडे गेलेले आहेत. त्यामुळं निश्चितच हे विकास काम जरी होत असलं तरी नागरिकांना याचा फटका बसतोय. काय नेमकं काय अडचण व्हायलेली आहे रेल्वेच्या कामामुळं? सांजा गावाच्या बरोबर मध्य भागातून रेल्वे चाललेली आहे. त्याच्यामुळे रेल्वेच्या दोन्ही साईडनं घर आहेत आणि रेल्वेवाले ब्लास्टिंग करायला लागलेत आणि ब्लास्टिंगला कुठलाच नियम नाही काय नाही. 40 होल घेऊन 25 30 फुटाची एकदा ब्लास्ट करायला लागलेत. ह्याचा 5 6 किलोमीटर लांब व्हायब्रेशन चालले आणि ह्याची जी जवळ घर आहेत सगळे अशी भेगा पडून क्रॅक चालला लागलेत. आता काही जणांच्या छत जे आहे ती पूर्ण लीक झालेली आहे. तक्रारी केल्यात घ्यायच्या? आम्ही ह्याच्या वारंवार तक्रार केल्यात. 5-6 महिन्यापासून आम्ही इथं आंदोलन केलं होतं. त्यावेळेस त्यांनी ह्या घरापाशी दिसणारा भाग पॅच तेवढा बंद केला, तेवढा त्यांनी ब्रेक करणं फोडला. पण हिथून लय झालं 100-200 मीटर लांब त्यांनी अजून चालू केलं. म्हणजे अडचण मोठी आहे. काय तुझ्या घराचं काय झालं सांग? काय आई वडिलांनी मिळून आम्ही दोघांनीच घर बांधले. आज सगळं घर फाटले. वारंवार आम्ही त्यांना सांगतोय की बाबा आमचं घर फाटायला लागलं, तुम्ही बंद करा, पण कुणी ऐकत नाही, कुणी दखल घेत नाही. आज सगळं घर मागून फाटलेलं आहे, असून घर नसल्यासारखं. बरं, प्रशासनाकडे काय बोलला? काय प्रश्न काय झाले? 2 वेळेस अर्ज केले तरी कुठलं नाही. त्यांची अनेक ब्लास्टिंग वारंवार चालूच आहे. याला भावना खरं तर बोलताना अनावर होत आहेत की याचं घर याने मेहनतीने उभं केलं आणि ते घर फुटतंय. या सगळ्या हे आहेत. मला सांगा मावशी, काय काय होईल अडचण? काय घर काम दोन्ही भांडे काम करून करून आम्ही उभा केलेलं, पण आता आम्हाला पुन्हा कोण बांधून देणार? कसं करणार आम्ही आता? एक तर पोट भरायची मुश्किल आम्हाला आणि हे बांधकाम आता आमच्या होत आहे का आता? त्यामुळे प्रशासनानं याचा जो आहे तो बंदोबस्त करावा अशी मागणी गावकरी करताना दिसत आहेत.